हाय, तसेच सर्व सानवेंच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपल्या घरातला महत्त्वाचं काम म्हणजे झाडू आणि लादी। खूप घाण होते, धूळ येते बाहेरून। आमच्या तर सानवेंमध्ये टाइम खूप कमी मिळते आम्हाला। स्वतःच घाण करतात, काय खाल्लं की टाकणार, धूळ पण खूपच येते बाहेरून। सो त्याच्यासाठी हा आणले रोबोट व्हॅक्यूम क्लीनर। सो दाखवते तुम्हाला। तर मग बघूया याच्यामध्ये काय काय त्याच्या मशीन सोबत काय काय हे सुद्धा बघूया आपण। आणि मला घाई झाली, कधी फोडतोय। पॅकिंग चांगली आली आहे। एका बॉक्स मध्ये आणखी एक बॉक्स आहे। पहिला बुक दिलेली आहे त्यांनी, हा बघा। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक डस्टबिनची पिशवी बॅग आहे। मशीन, हा बघा, हा माप आहे आणि याच्यासोबत एक एक्स्ट्रा सुद्धा दिलेला आहे आणखी। हे दोन्ही साईडचे ब्रश आहेत आणि हे सुद्धा एक एक एक्स्ट्रा दिलेले आहेत। हे बघा, तुम्ही बघू शकता, हा मशीन साफ करायचा ब्रश आहे आणि हा फिल्टर आहे। ही आपली चार्जिंगची आणि धूळ साठवून ठेवायची मशीन आहे। सर्व सेटअप झाल्यानंतर ही आपण चालू केली। ही बघा, ही अशी सर्व धूळ साफ करून घेते। टेबल खुर्चीच्या खाली जाऊन सुद्धा बऱ्यापैकी साफ करते आणि एकीकडे लादी सुद्धा पुसते। दोन्ही कामं चालू असतात सोबतच, धूळ खेचण्याचा आणि लादी पुसायचा। हा आय लाईफचा ॲप आहे। हा त्यांनी आपल्या घराचा मॅप काढलेला आहे पूर्ण। हा बघू शकता तुम्ही, पूर्ण हॉल, बेडरूम, किचन जेवढं असेल तेवढं करून ठेवलेलं आहे। यामध्ये खूप सारे फीचर्स आहेत, जसं की मला फक्त लादी पुसायचे की धूळ साफ करायची आहे, लादी पुसायला किती पाणी वापरायचे आणि धूळ किती पावरने खेचायचे, हेही आपण सेट करू शकतो। जर तुम्हाला रोज सकाळी 6ला 7ला लादी पुसायची असेल तर तुम्ही तेही सेट करू शकता। जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा, मी आणखी एक व्हिडिओ बनवीन। ही बघा, पूर्ण लाईन बाय लाईन पूर्ण घर साफ करते। सर्व कॉर्नर सुद्धा कशी साफ करते बघा। आता हा वाय शेपमध्ये लादी पुसतोय। यामध्ये आणखी थोडी नीट लादी पुसली जाते। हे बघा, इथे हा असं खाली आणि वर असं दाबलं की हे निघते। इथे पाणी टाकण्यासाठी आहे, लादी पुसायची असेल तर। आणि इथे घाण साठून राहते बघा, धूळ जास्त तर धूळच येते घरातली, जेवढी असेल तेवढी स्वच्छ होते धूळ, डाग वगैरे निघत नाही पुसून।
पण धूळ वगैरे निघते, पूर्ण स्वच्छ होते. आता मी तुम्हाला दाखवते लादी पुसाचा मॉप. हा बघा, लादी पुसून झालेली आहे आणि पूर्ण काला पडलेला आहे. तर याला स्वच्छ करायचं असेल तर हे बघा असं काढायचं आहे, हा खोलून दाबून खोलायचं आणि मग हा निघते. स्वच्छ करून परत धुवून परत तसंच सेम लावायचं. हा बघा, इथे नळाचं दिले, पाणी टाकायचं. सो इथूनच पाणी टाकायचे. एक मग भरून तर राहते पाणी. बघा, पाणी टाकून झालेलं आहे. आता असंच बंद करते. आता हे असंच लावून घ्यायचं, इथेच असं पकडून लागलेलं आहे. आता सो आता सगळं घर साफ करून झालेलं आहे आणि आता हे बघा मशीन चालली आहे धूळ सगळी डस्टबिनमध्ये टाकायला. Start charging. Start collecting done. Dust collection complete. हा बघा, हा आपला रोबोट मशीन आहे आपली. तर हा रोबोट घरातून पूर्ण धूळ खेचून इथे त्या मशीनमधून डस्टबिन बॅगमध्ये सगळे टाकते आणि ही डस्टबिन बॅग कमीत कमी 3 महिने तरी टिकते आणि 3 महिन्यानंतर चेंज करावी लागते. तोपर्यंत सर्व घाण यातमध्ये साठली जाते आणि इथे चार्जिंगसुद्धा होते. बघा, ते आपोआप ऑटोमॅटिक येऊन चार्जिंगला लागते. धूळसुद्धा त्याच्यात डस्टबिनमध्ये या पिशवीमध्ये टाकते. सो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? या मशीनबद्दल जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की लाईक करा. चला मग, बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.